श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, ज्यांना आपण जीव लावला, ज्यांना आपण आपलं मानलं, तीच व्यक्ती आज आपल्यापासून लांब गेलेली आहे किंवा तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावलेली आहे. आपण त्यांना भेटण्यासाठी तळमळत आहे, आपण त्यांना बोलण्यासाठी तडफडत आहे, परंतु ती लोक आपल्यापासून इतकी दूर गेलेली आहेत की ती लोक आपल्या संपर्कामध्ये सुद्धा नाही. आपण त्या व्यक्तींना कॉल जर केला तर आपला कॉल किंवा आपला नंबर त्यांनी ब्लॉक केला आहे असं आपल्याला समजतं. आपण इथून तिथून कुठून तरी त्या व्यक्तीला भेटण्याचा बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती व्यक्ती आपण येणार हे समजतात खूप लांब निघून जाते. सांगण्याचं तात्पर्य असं की पहा, मी असो तुम्ही असो, प्रत्येकजण आपण आपल्या जवळपासचा एखादा व्यक्ती असतो त्याला जीव लावतो, त्याला आपलं सर्वस्व मानतो, परंतु कधी कधी अशी वेळ येते की ज्या व्यक्तीला आपण आपलं मानलं ती व्यक्तीच आपल्यापासून दुरावते. ती व्यक्ती आपल्यापासून खूप दूर जाते. आपण खूप प्रयत्न करतो की बाबा रे, ह्या व्यक्तीला रोखता कसं येईल, काही गैरसमज झाले असतील तर थांबवता कसं येईल, परंतु ते होत नाही. पहा, मग तुमचा प्रियकर असो, प्रेयसी असो, नवरा असो, बायको असो, तुमच्या घरातील सासरे असो, आई असो, बहीण असो, किंवा भाऊ असो, वडील असो, किंवा तुमचे सासरे असो, दीर भाऊजे कोणीही असो, किंवा तुमचे मित्रपरिवारातील कोणी असो, तुमच्या कामातील कोणी कलिक असो, भरपूर लोक अशी असतात की ती खूप कमी दिवसामध्ये आपली होतात. खूप खूप कमी दिवसामध्ये ती अगदी रक्त नात्यांपेक्षाही खूप जवळची होतात. जर तुमच्याही बाबतीत असंच झालं असेल, ज्याला तुम्ही जीव लावला, ज्याच्यावर तुम्ही जीव ओवाळून टाकला, तीच व्यक्ती आज तुमच्यापासून दूर गेली असेल, तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे. निश्चित याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय केला की अगदी काही तासांमध्येच ती व्यक्ती स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला भेटण्यासाठी ती व्यक्ती तडफडेल, अगदी तुमच्या मागे पुढे करेल. काय करू आणि काय नको असं त्या व्यक्तीला होईल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे कधीच खाली हात जात नाही. फक्त या उपायांना पॉझिटिव्हली करणं खूप गरजेचं असतं. मनामध्ये संयम ठेवणं खूप गरजेचं असतं, आणि ज्याच्याकडे संयम आहे त्यांनीच लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करावे, त्यांनाच अनुभूती येते. मग तुम्ही कितीही जरी म्हटलात की ताई मी उपाय असा केला तसा केला पण मला अनुभव आला नाही, का नाही आला? की तुम्ही तेवढं पोटतिडकीने केला नाही, किंवा तुमच्या मनामध्ये कुठंतरी किंतु परंतु होतं की बाबा रे खरंच होईल का, असं केल्यानं असं होतं का? ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते त्यावेळेस निश्चित तुमचं काम तेथे स्टॉप होतं. तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्हाला कोणतीच सेवा, कोणताच उपाय, कोणताच तोडगा केला तर त्याचा लाभ होत नाही. अधिक वेळ न घेता उपायाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, हा जो उपाय आहे हा आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी तुम्ही केलात तरीही चालेल, काहीही हरकत नाही. या उपायांना कोणत्याच प्रकारचं बंधन नाही. अगदी पुरुष, महिला किंवा नवतरुण किंवा अगदी वृद्ध आजी आजोबा सुद्धा हा उपाय करू शकतात. अगदी तुम्हाला पिरियड, सुतक, विटाळ असताना सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. इतका साधा सोपा सरळ उपाय आहे. आता उपायासाठी साहित्य काय लागणार? या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे 2 शाबीत लवंगा. शाबीत लवंगा म्हणजेच ज्या लवंगेला पुढे बोंड आहे, जी लवंग कुठे तुटलेली नाही, अखंड आहे, तिला पुढं फूल आहे, बोंड आहे, तिला शाबीत लवंग म्हणतात. ज्या लवंगा तुटलेल्या फुटलेल्या आहेत त्या लवंगा घेऊ नका, 2च लागणार आहे म्हणून शाबीतच लवंगा घ्यायच्या. त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे कलावा. पहा, पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये लाल पिवळ्या रंगाचा कलावा सहज मिळतो, तर हा कलावा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. आता कलावा म्हणजे काय, तर आपण पहा वटवृक्षापाशी जातो, ज्यावेळेस अक्कलकोटला जातो, वटवृक्षाला आपण जी रक्षा कवच बांधतो तिलाच कलावा असं सुद्धा म्हणतात. काही ठिकाणी रक्षा कवच म्हणतात, काही ठिकाणी रक्षा धागा म्हणतात, तर काही ठिकाणी कलावा असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा कलावा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा एक छोटासा कपडा किंवा लाल रंगाची छोटीशी पोटली घ्यायची. ही पोटली सुद्धा पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते, तर घ्यायची, किंवा तुम्ही हाताने एखादा कपडा घ्या, हाताने सुई धाग्याने जरी शिवलात तरीही चालेल. आता काय करायचं, हे सर्व साहित्य घ्यायचं. हे सर्व साहित्य घेऊन स्वच्छ हातपाय धुवून तुमच्या घरातील दक्षिण दिशेला एक आसन घेऊन बसायचं. आसनावर बसताना तुमचं तोंड दक्षिण दिशेला होईल एवढं मात्र काळजी तुम्हाला घ्यायची आहे.
तुम्ही ज्यावेळेस उपाय करायला बसणार आहात त्यावेळेस कोणीच तुम्हाला टोकायला येणार नाही, विचारायला येणार नाही, बाबा रे तू काय करतोय, एवढं काळजी घ्या. म्हणजे एकदम ज्यावेळेस शांतता असते त्यावेळेस उपाय करायचा. दिवसभरात कधीही करा, अगदी सकाळपासून रात्री 12पर्यंत कधी जरी केला तरीही चालेल. काय करायचं आहे, जो तुम्ही ज्या लवंग 2 घेतलेला आहे त्यातील एक लवंग उचलायची. एक प्लेट घ्या, सर्वप्रथम एक प्लेट घ्या. त्या प्लेटमध्ये जो कपडा तुम्ही घेतलेला आहे किंवा जी पोटली तुम्ही घेतलेली आहे ती पोटली ठेवा, किंवा एखादं पाट चौरंग घेऊन त्यावरती ठेवा. सर्वप्रथम एक लवंग तेथून उचलायची, ती लवंग हातामध्ये घ्यायची आणि त्या शत्रूचं नाव घ्यायचं. आता कोणताही शत्रू असो किंवा कोणीही तुमचा मित्रपरिवार असो, जो व्यक्ती तुमच्यापासून दुरावला आहे, जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता समजा मी लवंग उचलली आणि ती व्यक्ती आहे, समजा त्या व्यक्तीचं नाव आहे अस्मिता, तर मी काय म्हणणार, अस्मिता अस्मिता म्हणणार. अस्मिता म्हणून असं इमॅजिन करणार की माझी ती प्रिय व्यक्ती, माझी ती प्रिय मैत्रीण, माझी बहीण माझ्याकडे जवळ येत आहे आणि आमचं नातं पूर्ववत होत आहे, असं मला इमॅजिन करायचं आहे. डोळे बंद करायचे, इमॅजिन करायचं. इमॅजिन करून झालं की ही जी लवंग आहे हातातील, ही लवंग तुम्हाला त्या पाटावरती जो तुम्ही कपडा ठेवलेला आहे किंवा जी पोटली ठेवलेली आहे त्यामध्ये ठेवायची. त्यानंतर दुसरी लवंग उचलायची. दुसरी लवंग ही स्वतःसाठी आहे म्हणून असं इमॅजिन करायचं की माझ्या मनातील जे काही निगेटिव्ह विचार माझ्या मित्राबद्दल, माझ्या बहिणीबद्दल होते किंवा XYZ ज्या व्यक्तीबद्दल होते त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि बोलायचं, ह्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात जे काही विचार होते ते पूर्णपणे संपलेले आहेत असं बोलायचं. ती लवंगसुद्धा खाली ठेवायची. त्यानंतर कलावा घ्यायचा. कलाव्यामध्ये जी पहिली लवंग ठेवली, ही पहिली लवंग इकडच्या टोक्याला एवढा मोठा कलावा घ्यायचा, अर्धा मीटर घ्या किंवा अर्धा फुटाचा जरी घेतला, एवढा जरी घेतला तरी चालेल. इकडच्या साईडला तुम्हाला काय करायचं, एका टोकाला ही जी लवंग आहे ही लवंग बांधायची. जी त्या व्यक्तीचं नाव घेऊन हे केलेली आहे, खाली ठेवलेली ती लवंग उचलायची, ती लवंग बांधायची. त्या लवंगेला 3 गाठी द्यायच्या. परत दुसरी आपल्या स्वतःचं नाव घेऊन जी लवंग घेतली आहे ती लवंग घ्यायची, ती इकडच्या दुसऱ्या टोकाला बांधायची, त्याला सुद्धा 3 गाठी द्यायच्या. त्या 3 गाठी दिल्या की पुन्हा ती टोकं एकत्र आणायची. उरलेला जो धागा आहे तो दोन्ही लवंगांना गुंढाळायचा आणि ह्या लवंगा तुम्हाला त्या कपड्यामध्ये किंवा त्या पोटलीमध्ये ठेवायच्या. हे ठेवल्याच्या नंतर काय करायचं आहे, ती पोटली तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची. हातामध्ये घेऊन अँटी क्लॉकवाईज 8 वेळा तुम्हाला तुमच्या स्वतःवरून फिरवून घ्यायची आहे. आणि एक मंत्र सांगते, 8 वेळेस तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं. मंत्र व्यवस्थित ऐका, मंत्रामध्येच खूप ताकद आहे म्हणून मंत्र व्यवस्थित ऐका. नसेल तर स्किप करून व्हिडिओ लिहून घ्या तरीही चालेल. पोटली हातात घ्यायची, मागं हात घ्यायचा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने आणि फिरवायला सुरुवात करायची. ओम ह्रीम श्रीम वशम वशम स्वाहा. 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 अशा पद्धतीने 8 वेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा. जर तुम्हाला नाव माहिती नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने म्हणा. जर नाव माहिती असेल तर ओम ह्रीम श्रीम, समजा अस्मिता वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम अस्मिता वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम अस्मिता वशम वशम स्वाहा. अस्मिताच्या ठिकाणी ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही जी पोटली आहे ही अभिमंत्रित करायची. अभिमंत्रित केलेली पोटली तुम्हाला कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची आहे. ज्या महिला भगिनी आहे, ज्या घरातच असतात किंवा वर्किंग असतात, त्यांनी त्यांच्या ट्रॅक पॅन्टमध्ये, साडीच्या पदराला, ओढणीच्या एखाद्या टोकाला किंवा अगदी तुमच्या पर्समध्ये जरी ठेवली तरी चालेल किंवा एखाद्या तावीत बनवून जर सोबत जरी ठेवली तरीही चालेल. अशा पद्धतीने ही पोटली कंटिन्यू सोबत ठेवायची. जे माझे बंधू आहेत, जे माझे भाऊ आहेत, त्यांनी काय करायचं, त्यांच्या पॅन्टच्या खिशात, ट्रॅक पॅन्टच्या खिशात किंवा पॉकेटमध्ये, सॅगमध्ये जरी ठेवली तरी चालेल. दिवसभर सोबत ठेवायची. रात्री झोपताना ती पोटली उशाशी घेऊन झोपायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्नान वगैरे झालं की ही पोटली सोबत ठेवायची. अशा पद्धतीने तुम्हाला 21 दिवस कंटिन्यू सोबत ठेवायची, रात्री झोपताना जवळ घ्यायची आहे. त्यानंतर 21व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 21व्या दिवशी नाही, ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची. पहा, आता पहिल्या दिवशी समजा तुम्ही शुक्रवार आहे आज, तर शुक्रवारी उपाय करताय, तर समजा आज शुक्रवार आहे, काही तासांमध्ये उपाय केला, काही तासांमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचा फोन आला किंवा ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलायला आली, तर तुम्हाला छानच बोलायचं आहे. मागचं इकडचं तिकडचं उकरून काढायचं नाही. झाल्यावरती पाणी सोडायचं आणि चांगलंच बोलायचं. बोलणं झालं की त्यानंतर पुन्हा घरी आलात किंवा तुम्ही जे काही काम करत असाल त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्हाला शांतता भेटेल त्यावेळेस याची एक गाठ खोलायची.
तीन तीन गाठी दिलेल्या आहेत दोन्ही साईडला, तर एक गाठ सोडायची. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कधी जेव्हा तुमचं पुन्हा बोलणं होईल, तुमची भेट होईल, त्यावेळेस दुसरी गाठ सोडायची. ज्यावेळेस तुमचं रिलेशन तुम्हाला असं वाटेल की हो पूर्ववत झालेलं आहे, आता आमच्या नातं खूप छान होत आहे, त्यावेळेस तिसरी गाठ सोडायची. असं करत करत तुम्हाला या तीनही गाठी यावेळेस सोडायची की ज्यावेळेस तुमचं रिलेशन खूप स्ट्रॉंग झालं आहे असं तुम्हाला वाटेल. ह्या गाठी सोडल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, त्या ज्या 2 लवंग आहेत त्या लवंगा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली, जिथे मोकळी जागा आहे, गार्डन आहे, अशा ठिकाणी जायचं. एखाद्या मोठ्या झाडाखाली एक खड्डा करायचा, खड्ड्यामध्ये या लवंगा गाडून टाकायच्या आणि तो जो कलावा आहे, कपडा आहे, हा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या. वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिला तरीही चालेल. अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. हे केल्याच्यानंतर थेट घरी यायचं, व्यवस्थित चूळ भरायचे, हातपाय वगैरे धुवायचे आणि त्यानंतर तुमचं जे काही काम आहे ते करायचं. पहा, 21 दिवसाच्या आतमध्ये तो स्वतः जो कोणी व्यक्ती आहे तो तुमच्या पायावरती लोळण्या घेईल, तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तडफडेल, तुम्हाला भेटण्यासाठी तळमळेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. अगदी तुम्हाला समाजामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा मान सन्मान भेटेल. फक्त हा उपाय करा. लेट्स गो करून सोडून द्या. कोणतीही व्यक्ती आपल्याबरोबर बोलायला आली की मागचं सगळं सोडून द्यायचं, मागचं काहीच काढायचं नाही. जरी त्या व्यक्तीने काढलं तरी बोलायचं बाबा रे जाऊ दे आणि छानच बोलण्याचा प्रयत्न करायचा. निश्चित आपलं सर्व काही छानच होणार आहे. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाय विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निर्जू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.